चुनाव की तैयारी के बीच भारतीय जनता पार्टी ने जीत का दावा किया है। भारतीय जनता पार्टी के उम्मीदवार राजीव पोद्दार ने कहा कि नगरपालिका और नगर पंचायत चुनाव में पार्टी संगठन पूरी ताकत से मैदान में उतरेगा। उन्होंने कार्यकर्ताओं से जनसंपर्क बढ़ाने और विकास कार्यों के आधार पर जनता के बीच जाने का आह्वान किया। चुनावी रणनीति, संगठन की मजबूती और आगामी चुनावी समीकरणों को लेकर उन्होंने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। सर्वांना सुट्टी आहे आणि कुठलं शासकीय काम करता येत नाही, शासकीय मीटिंग घेता येत नाही, अधिकाऱ्यांसोबत भेटता येत नाही। कडक आचारसंहिता ही संपूर्ण महाराष्ट्रामध्ये तर आहेच, पण नागपूर शहर, नागपूर जिल्ह्यामध्ये आहे। आणि अशा वेळेस या सुट्टी असल्यामुळे निश्चितपणे नागपूर महानगरपालिकेचे आमचे नगरसेवक हे फिरायला गेले आहेत, पण ते स्वकर्तव्य केले आहेत। आणि त्यानंतर रामभाऊ पार्टी प्रबोधिनीमध्ये उत्तमला, मीरा भाईंदरला 3 महिन्यापूर्वी निवडणूक जाहीर होण्याच्या अगोदरच त्यांचा अभ्यास वर्ग हा ठरलेला आहे। आणि तो अभ्यास वर्ग त्या ठिकाणी 15, 16, 17 या 3 तारखेला आहे। 17 तारखेला तो अभ्यास वर्ग पूर्ण करून ते या ठिकाणी परत येणार। विशेषतः अभ्यास नाही, असं आहे की भारतीय जनता पार्टीचा अभ्यास वर्ग आहे आणि या अभ्यास वर्गामध्ये अनेक विषयांची चर्चा होती। जे निवडून आलेले नवीन नगरसेवक आहेत त्यातले काही नगरसेवक असे आहेत की ज्यांना भारतीय जनता पार्टीची पार्श्वभूमी माहिती, मग भारतीय जनता पार्टीचा जनसंघापासूनचा इतिहास, राष्ट्रीय स्वयंसेवक संघापासूनचा इतिहास, भारतीय जनता पार्टीची कार्यपद्धती, भारतीय जनता पार्टीचं बूथवरचं नेटवर्क, भारतीय जनता पार्टीचं एकंदर त्या ठिकाणी संघटनेबद्दल असलेल्या सगळ्या गोष्टी, भारतीय जनता पार्टीची विचारधारा, त्यांची वैचारिक बैठक आणि त्याच्या सोबतच अनेक विषय आहेत। SIRचा विषय, तो विषय त्या ठिकाणी चर्चेला येणार आहे। सेन्सस येणार आहे, तो विषय त्या ठिकाणी चर्चेला येणार आहे। आणि या सोबतच महानगरपालिकेमध्ये लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी कशा पद्धतीनं काम करावं आणि प्रशासनाकडून चांगल्या पद्धतीनं कामं कसे काढून घ्यायचे, विकास कसा घडून आणायचा, त्यांचा स्वतःचा त्या ठिकाणी व्यक्तिगत विकास झाला पाहिजे, राजकारणी म्हणून तेही पुढे आले पाहिजे, त्यांचा अभ्यासही झाला पाहिजे आणि सोबतच नगरसेवक म्हणून त्या त्या क्षेत्रातील जनतेला त्यांना न्याय कसा मिळवून देता येईल या संदर्भातलं एक 3 दिवसाचं अतिशय चांगलं प्रशिक्षण हे रामभाऊ पार्टी प्रबोधिनीमध्ये आहे। ते उपयुक्त ठरणारच आहे, त्याच्यात काही विचार नाही। 100% नगरसेवक हे त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीनंच काम करणार आहेत आणि 100% नगरसेवक मला मतदान करणार। वर्षानंतर तुमचा विचार झाला याबद्दल कार्यकर्त्यामध्ये आनंद सुद्धा आहे, पण तुमची ती मला तो वेळ मिळणार आहे निवडणूक जिंकल्यानंतर तो फक्त 1.5 वर्षांचा असणार आहे। त्या संदर्भात मी काय ठरवलं आहे, मी मतदारांना काय सांगतो? असं आहे की पार्टीमध्ये मी गेल्या 35 वर्षापासून काम करतो, पण हे काम करत असताना पक्षाने मला अनेक प्रकारच्या संधी दिल्या। मी तर बूथ लेवलच्या कार्यकर्त्यापासून तर तालुक्याचा अध्यक्ष, जिल्ह्याचा महामंत्री, दुसऱ्याचा जिल्ह्याचा महामंत्री, 2दा जिल्हाध्यक्ष, प्रदेश कार्यकारिणी सदस्य, नागपूर जिल्ह्याचा प्रभारी, असे अनेक पक्षामध्ये पदवी होतो। आणि सोबतच पक्षाने न्याय दिला नाही असं 2019 मध्ये मला विधानसभा लढण्याची संधी दिली, त्या निवडणुकीमध्ये मला विजय संपादन करता आला नाही। आणि 2024 मध्ये मी जर म्हटलं असतं की मला परत सावली विधानसभा लढायची आहे तर परत पक्षाने मला संधी दिली असती, कारण की 19 नंतर मी शांत बसलो नाही। हारल्यानंतरही मी पुन्हा ताकदीने त्या ठिकाणी मैदानात होतो आणि पूर्ण क्षमतेने काम करत होतो। पण मला टार्गेट होतं की या ठिकाणी आपल्याला रिस्क घ्यायची नाही, कुठल्याही परिस्थितीमध्ये आपल्याला काँग्रेसला हरवायचं आहे, भारतीय जनता पार्टीचा आमदार निवडून आणायचा आहे। आणि मग हे करायचं असेल तर परत 2, 4, 5 हजारांनी कुठं काही गडबड झाली, महिला आहे म्हणून सिंपती मिळून गेली, जातीच्या आधारावर सिंपती मिळून गेली, असं काही गडबड झाली तर परत एकदा आपण अडचणीत येऊ। आणि म्हणून काँग्रेसला हरवायचं हे टार्गेट डोळ्यासमोर घेऊन 1 वर्षापूर्वीच मी डिक्लेअर करून टाकलं
नाही, पण जो लढेल त्याला निवडून आणण्यासाठी पूर्ण क्षमतेने काम करेल. आणि आपल्याला माहिती आहे की मी त्या ठिकाणी निवडणूक प्रमुख होतो. मनोहरराव कुंभारे त्या विधानसभा क्षेत्रामध्ये सक्रियपणे काम करत होते आणि आम्ही पूर्ण ताकदीने ती विधानसभा लढली आणि ऐतिहासिक विजय या ठिकाणी मिळवत केदारांचं जे साम्राज्य 25 वर्षापासून त्या विधानसभा क्षेत्रामध्ये होतं ते संपवण्याचं काम आम्ही केलं. दीड वर्षात तुम्ही काय करणार? आणि दुसरा प्रश्न तुमचा होता की 1.5 वर्षामध्ये काम करण्याची संधी मिळाली आहे, तर या संधीचं सोनं मी निश्चितपणे करणार. आणि हे करत असताना माझा मतदारसंघ मोठा आहे, 12 विधानसभा 2 लोकसभा एवढा मोठा मतदारसंघ आहे. पण आपल्याला माहिती आहे की मी संघटनेचा माणूस आहे आणि त्यामुळे मला नागपूर जिल्हा नागपूर शहरामध्ये भारतीय जनता पार्टीचा प्रत्येक कार्यकर्ता ओळखतो आणि त्यामुळे कार्यकर्त्याला न्याय देण्याचं काम, संघटना मजबूत करण्याचं काम, विकासाचे प्रश्न सोडवण्याचं काम आणि त्या ठिकाणी त्या नगरसेवकांना सहकार्य करण्याचं काम, काही नगरपालिका नगरपंचायतच्या योजना ज्या रखडलेल्या असतील त्या शासन दरबारी जाऊन त्या ठिकाणी रखडलेल्या योजना पूर्ववत आणण्याचं काम, नवीन निधी त्या ठिकाणी खेचून आणण्याचं काम आणि त्या माध्यमातून विकासाचं राजकारण प्रस्थापित करण्याचं काम मी निश्चितपणे या 18 महिन्यामध्ये करेल.